दाखल. तर त्याच्या समोर आज कुठला संघ जाईल? सुरेख फटका आपुलकी लाडवा बाटणे ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे. थोडा फंबल. त्यानंतर चेंडू निसटलाय. चेंडू गेलाय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. आपण पाहिलं बघितलं तर नक्कीच सुरेख खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चौकार येतात, षटकार येतात, धावा बनवल्या जातात, पण तशाच पद्धतीची गोलंदाजी सुद्धा होतीये. आणि अमीरसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मुजदान राऊत यांच्याकडून येतोय. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता आमिरने. हा प्रयत्न फसला. हा प्रयत्न फसवला गेला. गोलंदाज इब्राहिम मात्र इथे यशस्वी ठरतोय. धावसंख्या तबळकावरती आपण स्थिर आहे. धावसंख्या झाली आहे 15 धावा. 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा या बनवल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ हा येणं बाकी असणार आहे. विनंती असेल कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. रॅपिडो मोरबा. हेलो, खुश खबर, खुश खबर, खुश खबर. याच मैदानावरती सुपर सिलेक्टर्स मानगाव यांच्यातर्फे 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर रोजी एक टेनिस क्रिकेटची भव्य दिव्य टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. आणि या टुर्नामेंटचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 51,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 31,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 21,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 11,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये
सामनावीर म्हणून एक ट्रॉफी देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे बेस्ट कॅच, बेस्ट विकेट कीपर आणि मॅन ऑफ दी सिरीज अशी अनेक पारितोषिकं दिली जाणार आहेत. याच मैदानावरती एक मोठी टुर्नामेंट. धन्यवाद. गोलंदाज आपण पाहणार आहोत मसूद गजगी. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. स्ट्राईकला आपण पाहतोय माजिद. पहिला चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसला, हा प्रयत्न फसवला गेला. मसूद एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक तेज तर्रार, एक एक्सप्रेस गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू हाताळलाय, हा निर्धाव. एक धाव खर्च करताना हा विचार करतोय गोलंदाज मसूद. संघाचा कर्णधार आहे, त्याला माहिती आहे धावा रोखणं किती महत्वाचं आहे या मैदानावरती. षटकातील दुसरं चेंडू, पंचांच्या डाव्या इष्टीने गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठं स्वप्न पाहिलं होतं, स्वप्न साकार करता येणार नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मानस केलंय, धाडस करता इथे येणार नाहीये. एकाच धावेवरती मानले समाधान. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 16 धावा. 16 धावा धावफलकावरती येतात. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे मंगी स्पोर्ट्स संघ, पण ते फटके येत नाहीयेत, फटके मारले जात नाहीयेत, कारण की समोर आहे मसूद, एक नामवंत गोलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू, फटका फसला, बॅटची कडा घेतली, एसटी रक्षक येते, चेंडू खाली, सुरेख झेल, फलंदाज बाद. अमीर बॅक टू द पवेलियन. अमीर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती येतोय सादिक परदेसी. सादिक आणि माजिद अशी ही दोन फलंदाजी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण समोर गोलंदाज आहे मसूद गजगे. अल्ताफभाई धनसे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. या मॅच मधल्या कोणी चालू असलेल्या मॅच मधील षटकातील आपण पाहतोय अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. 3 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केली, एक सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज मसूदने. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये सुरेख कामगिरी केली होती. 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स घेतल्या होत्या. कुलडप्याचा चेंडू देखना स्ट्रोक टायमिंग केला परफेक्ट. या फटक्यावरती 6 धावा. आता आपण पाहतोय मसूद गजगेला दाखवला आसमान. स्ट्राईकला आहे सादिक. सुरेख गोलंदाजी, कमबॅक आणि कमबॅक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हाच गोलंदाज आहे, यालाच म्हणतात गोलंदाजी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अल्ताफ भाई यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. या मैदानाचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा खेळण्यासाठी एक सुंदर असं मैदान त्यांच्या माध्यमातून इथे अवेलेबल केलंय. षटक क्रमांक आपण पाहिलं तिसरं प्रगतीपदावरती होतं मसूदचं आणि त्या षटकाची सांगता झाली. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 22 धावा. 18 चेंडूमध्ये 22 धावा धावफलकावरती आल्या, तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या मसूदने. आणि त्या 7 धावांमध्ये जर आपण पाहिलं तर एक षटकार आला होता. सुरेख कामगिरी, कर्णधार पद कशा प्रकारे असतं ते मात्र दाखवून दिले या गोलंदाजाने. आणि नक्कीच ज्या पद्धतीने षटकार आला त्यानंतर मसूदने गतीमध्ये परिवर्तन केलं आणि एक निर्णायक चेंडू हाताळून धावांपासून वंचित ठेवलं फलंदाजांना. तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण की 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावा आल्या, तर अजूनही 12 चेंडूचं खेळ येणं बाकी असणार आहे. तर या 12 चेंडूमध्ये धावा येणं खूप महत्वाचं आहे. धावांचं डोंगर हे रचणं खूप महत्वाचं असणार आहे. ते आपण पाहिलं तर मंगी स्पोर्ट्स मानगाव या संघासाठी, कारण की त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर एक नामवंत संघ आहे रॅपिडो मोरबा नावाजलेला असा हा संघ आणि नावाजलेला कर्णधार आपण पाहतोय मसूद गजगे आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू स्क्वेअर आहे. ही एक अवंतर धाव मिळेल
अवंतर धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरसावेल. धावसंख्या फलकावरती 23 धावा. तब्बल 5 गडी बाद 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मंगेश स्पोर्ट्स या संघाची. 14 षटक आहे प्रगती पदावरती. गोलंदाज नवीन येतोय किरण. लोवर फुल टॉस देखना स्ट्रोक डीप स्ट्रोकवरच्या दिशेने पण आहे तिथे 4 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा देखना स्ट्रोक. पुन्हा डिबेस्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. ह्या मॅच मध्ये चौकारांची हॅड्रिक लगावली जाईल का? फलंदाज माजिद याच्याकडून. धावसंख्या फलकावरती येते 31 धावा. 31 ऑन द बोर्ड. षटकातील तिसरं चेंडू पुन्हा देखना स्ट्रोक आणि चौकारांची येते हॅड्रिक. फुलटॉस चेंडू सुरेख फटका आणि फटका ठरतोय यशस्वी. सुरेख फटकेबाजी. हॅलो 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 हॅलो. तर काय घडते मैदानावरती आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा धावफलकावरती आहेत 45 धावा. 45 ऑन द बोर्ड. 4 इन प्रोग्रेस. 3 चौकार आणि पुन्हा मोठा फटका. वा भाई वा. सुरेख फटकेबाजी. या फटक्यावरती 6 धावा. हॅलो. तर काय घडलं या षटकामध्ये? पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 29 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकोणतीस धावा आल्या या षटकामध्ये. एक महागड षटक म्हणूया आपण ठरलं रॅपिड मोरबा संघासाठी.
पण मंगेश स्पोर्ट्स संघासाठी तेवढं चांगलं षटक म्हणूया आपण, कारण की धावा बनवल्या गेल्या. तब्बल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 51 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की 50 ते 40 धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल की काय मंगेश स्पोर्ट्स संघाला, पण तसं घडत नाहीये. माजिद एक नामवंत फलंदाज, ज्याने आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी तब्बल 6 चौकार आणि 1 षटकाराचं योगदान दिलंय. 6 चौकार आणि 2 षटकार त्याच्या फलंदाजी मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर अजूनही शेवटचं षटक येणं बाकी असणार आहे. एक जे आहे ते अंतिम षटक येणं अजूनही बाकी. हाणामारीचं षटक आहे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळालेलं सादिक, नॉन स्ट्राईकला आहे माजिद. गोलंदाज उबैद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळते. या एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. स्ट्राईक झाली आहे रोटेड. स्ट्राईक आपल्या हातामध्ये घेतली आहे माजिद याने. माजिदकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे. या 5 चेंडूमध्ये नक्कीच मोठे फटके त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज उबैद कशा प्रकारे रणनीती आखली जाईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं रिव्हर्स खेळायचा आणि नक्कीच प्रयत्न सुद्धा केला. हा प्रयत्न फसला गेला, प्रयत्न फसवला गेला गोलंदाज उबैद याच्याकडून. दुसरा चेंडू येतोय निर्धाव. या षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी असणार आहेत. एक हाणामारीचं षटक आहे, स्लॉगवर आपल्याला पाहायला मिळते. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील, 4 चेंडू निर्धारित येणं अजूनही बाकी असणार आहे. एक मोठा रनअप घेतला जातोय. मोठा फटका येतोय, फटका हा फसलाय. चेंडू खाली आहे, क्षेत्ररक्षक काही चूक केली जाणार नाहीये. फलंदाज माजिद बॅक टू द पवेलियन. एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय. माजिदच्या खेळीचा इथे अंत होताना आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 37 धावांचं योगदान दिलं त्याने आपल्या फलंदाजी मार्कवरती. पण आता नवीन फलंदाज येतोय मैदानावरती, किरण. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत सादिक, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय किरण. गोलंदाजी मार्कवरती उबैद. मोठा फटका आलाय, फटका हा सुद्धा फसलाय. चेंडू आहे हवेत, चेंडू मागे क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद होईल. सादिकच्या खेळीचा होतोय इथे अंत. हॅलो 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 मी विनंती करतो राजेश कदम यांना त्यांनी मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच नितीन पवार यांचं इथं आगमन होतोय, त्यांनी मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बंधू कासार यांचं आगमन होतोय, त्यांनी इथे येऊन मंचकावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि जो हा झेल पकडला त्या कॅचसाठी इम्रान याला 50 रुपयाचं पारितोषिक येतोय मुस्तफा राऊत यांच्याकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये 40+ महेश कोंडेकर संघाचे संघ मालक आहेत आज मैदानावरती. मोठा फटका येतोय, देखणा स्ट्रोक आहे, हा सुद्धा फटका फसलाय आणि विकेटची होतीये इथे हॅट्रिक. तसेच महेश सुतार यांचं सुद्धा आगमन होतंय, त्यांनीही मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती राजेश कदम यांना, त्यांनी मंचकावरती यायचे. नितीन पवार. हॅलो. इस्माईल करिश्मा यांच्याकडून आपण पाहतोय गोलंदाज उबैद साठी 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय विकेटच्या हॅट्रिक साठी. इस्माईल करिश्मा यांच्या माध्यमातून पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे आपण पाहतोय या चेंडूवरती षटक क्रमांक 5 होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 52 धावा फक्त आणि फक्त स्लॉग ओव्हरमध्ये. या शेवटच्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली. एक धावेने 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. तर निर्धारित 30 चेंडू आणि 53 धावांची गरज. 30 चेंडू 53 धावांची गरज असणार आहे.
ती आपण पाहिलं तर मंगेश रॅपिडो मोरबा या संघाला 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 53 धावा आणि या 30 चेंडूमध्ये 53 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय माझी सदी समालोचक अलिबागचा बुलंद आवाज यासीन सरांकडे. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद हर्षल. अल्ताफ भाई धनसे मैदानावरती आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ रंगलाय. क्रिकेटचा महासंग्राम माणगाव प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं. एक सुंदर आयोजन मी नीटनेटकं विनंती आणि करतो भाई सुयोजित. दसवते यांना, त्यांनी राजेश कदम यांचा सत्कार करायचा आहे. भाई दसवते. व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय. पदाधिकाऱ्यांची रेलचेल. तसेच मी विनंती करतो वैभव टेंबे यांना, त्यांनी नितीन पवार यांचा सत्कार करायचा आहे. इस्माईल करिश्मा, एक अनोखं नाव आपण पाहतोय. इस्माईल करिश्मा यांच्यातर्फे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे गोलंदाज उबेद यांच्यासाठी. धन्यवाद. माणगाव प्रीमियर लीग 2021 चा नजारा आपण पाहतोय काही औरच आहे आणि याचं संपूर्ण श्रेय माणगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय मंगू जाधव आणि त्यांची संपूर्ण समिती अर्थात टीम मेंबर्स यांना जात आहे. जवळजवळ तसेच मी विनंती करतो बंधू कासार यांना, त्यांनीही मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मंगू जाधव यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आपले सर्व सहकारी यांच्यामध्ये सुद्धा बिंबवलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे नक्कीच वाखाणण्याजोगा. एक डॅशिंग नेतृत्व माणगाव तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच मंगू जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. लोकांना कसं जोडावं, मित्रांबरोबर कसं वागावं आणि पाहुण्यांना कसा सन्मान द्यावा, त्यांचा कसा पाहुणचार करावा, नक्कीच हे सर्व काही गुण मंगू जाधव यांच्यामध्ये आहेत. आणि त्याच कारणास्तव एक मोठा सोहळा, एक मोठा प्रोग्राम, एक मोठा कार्यक्रम, एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. त्यांचे सर्व समिती मेंबर मग रोहित असतील किंवा भाई दसवते असतील, अनेक अशी नावं आहेत ज्यांनी अगदी हिरहिरीनं आणि आपलं काम, आपली नोकरी, आपला व्यवसाय बाजूला ठेवून या स्पर्धेसाठी खूप वेळ दिलाय. आणि मित्रांनो, वेळ फार महत्त्वाचा असतो, कारण पैसा आपल्याकडे असेल तर तो येतो जातो किंवा आपल्याकडे शरीरयष्टी असेल ती सुद्धा येईल जाईल, परंतु वेळ मात्र अशी एक गोष्ट आहे ती एकदा आली आणि एकदा गेली की पुन्हा कधी येत नसते. तर वेळ हा फार महत्त्वाचा. आणि डान्सिंग अंपायर हिरा यांच्यातर्फे आम्हाला इशारा आलेला आहे. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी यासीन मर्चंट आपल्यापर्यंत पहुंचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, जीतने के लिए 54 रनों की जरूरत, निर्धारित 5 ओवर का ये मुकाबला, 53 रनों की जरूरत, माय मिस्टेक, क्योंकि पहले बल्लेबाजी करते हुए 52 रन जोड़े थे निर्धारित 5 ओवर में और 53 रनों का लक्ष्य यहां पे रखा है. सलामी बल्लेबाज के रूप में नादिश और मसूद गजगे जो कि नॉन स्ट्राइक के एंड पर है, टेम्पाले से बिलोंग करते हैं, तहसील माणगांव, जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग में भी अपना प्रतिनिधित्व किया था, अपने गांव का और अपने तहसील का नाम ऊंचा किया था, रोशन किया था. स्ट्राइक एंड पर नादिश खेलने के लिए तैयार.
पहली गेंद बिहाइंड द विकेट और यहाँ पे सुनहरा मौका था, बाल बाल बच गए, तकदीर का साथ मिला नादिश को। करे तो क्या करे, गेंदबाजी और इतनी अच्छी, कितनी अच्छी और करेंगे। पहली गेंद के ऊपर प्रभावित किया था, बहुत ही लाजवाब गेंद थी। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी घूमती हुई बल्लेबाज को चकाया था, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। शॉट थर्ड मैन में फील्डर तैनात थे, कैच लगने का मौका था। ऐसे मौके बार बार नहीं आते, अक्सर कहा जाता है पकड़ो कैच और जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। फिर से एक बार गेंदबाज फैसल, आहा, फैसल हार मारने को तैयार नहीं है। कमाल की गेंदबाजी, उससे भी बेहतरीन गेंदबाजी, मसूद गजगे जैसे बल्लेबाज को प्रभावित किया। पहली गेंद के ऊपर उनकी कान की 1 इंच दूरी से सीटी लगाती हुई गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में, जिसे ओहो, देखिए लगातार तीसरी गेंद इस तरह थी कि बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी। 53 रन यहाँ पे डिफेंड करने हैं, तो इतनी अच्छी गेंदबाजी हमें करनी होगी कि बल्लेबाजों को यहाँ पे रौंदना होगा। यही दिल और दिमाग पर उनके मानो छाया हुआ है। पटकी हुई गेंद थी, इस मरतबा भटक गए, शायद यहाँ पे मैं तारीफ कर रहा था, नजर लग गई और इसी के साथ गेंद सीमारेखा के बाहर। हेलो हेलो, माइक चेक, हेलो हेलो हेलो, माइक चेक, हेलो हेलो हेलो। इस मरतबा ओवर पिच गेंद थी, शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में, बहुत ही बेहतरीन कैच और मसूद गजगे बैक टू दी पैवेलियन। ये पहला झटका लगता हुआ मसूद के रूप में 9 के योगदान पर। अक्सर कहा जाता है कि 9 जो एक संख्या है बहुत ही शुभ, मगर यहाँ पे मसूद के लिए अशुभ होती हुई, क्योंकि 9 के योगदान पर पहला विकेट का पतन। रॅपिडो इव्हेंट्स यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। तौसिफ राऊत यांच्यातर्फे षटकारांची हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे हाशिम चिलवन यांच्यातर्फे सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आणि रुजदान राऊत यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे। तर या सर्व उत्साही क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे। आज शेवटचा दिवस असल्या कारणाने आम्हाला समालोचन कमी आणि पारितोषिकांची रक्कम जास्त वाचावी लागेल यात तिळमात्र शंका नाहीये। बरेच लोक स्वतःचं एटीएम इकडे घेऊन आलेले आहेत। दरम्यान अभिजित भालेकर स्मिथ स्पोर्ट्स यांचे इथे आगमन होतंय, त्यांनी मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। अभिजित भालेकर, पाहुण्यांची रेलचेल आणि मान्यवरांची मांदियाळी, आमचं स्टेज अगदी खुललंय आणि त्याचप्रमाणे फुललंय सुद्धा। या पाहुण्यांमुळे आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। तो चलिए दोस्तों, दूसरे ओवर के लिए सादिक, सादिक का मतलब होता है सच्चा। सादिक अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। अनोखा स्टाइल उनका। जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, डीप पॉइंट में फील्डर तैनात है, मगर उस गेंद तक जरूर पहुंचे, कैच तक नहीं पहुंच पाए। जब तक वहां के फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने
2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 11 रन। तसेच मुन्ना शेठ यांचे इथं आगमन होते, त्यांनीही मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. फिर से एक बार सादिक बॉलिंग मार्क पे. जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी, वो बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेल दिया डीप मिड विकेट की दिशा में. मी विनंती करतो भाई दसवते यांना, त्यांनी मुन्ना शेठ यांचा सत्कार करायचा आहे. डांसिंग अंपायर हीरा का जलवा आपने देखा, अनोखा नाच नाचते हुए. जी हाँ, यॉक करने की कोशिश की थी मगर हेलीकॉप्टर चलाया, उस हेलीकॉप्टर को लैंड कर दिया है मिड विकेट की दिशा में 6 रनों के लिए. तौसीफ के लिए 500 रुपए का इनाम यहां पे आ चुका है मुस्तफा राउत की जानिब से. बहुत बहुत धन्यवाद सादिक. फिर से एक बार, जी हां, फिर से एक बार उड़ाया, इस मर्तबा लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से निकाल दिया सीमा रेखा के बाहर. 6 रन. डांसिंग अंपायर हीरा आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मनोरंजन करने की कोशिश करते हुए, मूड बनाते हुए, माहौल यहां पे बनाते हुए इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 27 रन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है. ओहो, ये देखिए ऑफ स्टंप पर सफल होकर फिर से एक बार कमाल का स्ट्रोक, धमाकेदार छक्का. लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के यहां पे आते हुए, छक्कों की हैट्रिक लगाते हुए तौसीफ रौद्र रूप धारण कर चुके हैं. तौसीफ को रोकना बहुत ही मुश्किल, नामुमकिन के करीब नजर आता हुआ. करे तो क्या करे इस बल्लेबाज का, इसी सोच में, इसी विवंचना में गेंदबाज सादिक. हालांकि सादिक के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है. एक लंबे अरसे के साथ टेनिस क्रिकेट विश्व में उन्होंने अपना नाम का परचम लहराया, मगर देखिए आज सादिक के ऊपर हावी होते हुए तौसीफ नजर आ रहे हैं. जी हां, फिर से एक बार हवाई सफर. मुस्तफा राउत की जानिब से फिर से एक बार तौसीफ के लिए 500 रुपए का इनाम और उसी के साथ इस्माइल करिश्मा इनकी तरफ से भी 500 रुपए का इनाम आता हुआ. आज पूरा वॉलेट खाली होने वाला है मुस्तफा और करिश्मा का. उसी के साथ आदिल खोतिन की जानिब से भी 500 रुपए का इनाम आता हुआ. हरी हरी नोटों की गड्डियां उन्होंने लाई है, वो धीरे धीरे लूज होती हुई. पैसों की बौछार यहां पे हो रही है. अपने चहीते खिलाड़ियों के हौसले बुलंद करने की कोशिश हो रही है. ये बहुत ही अच्छी बात मैं कहूंगा रैपिडो इवेंट्स के लिए. इस ओवर में सादिक ने 30 रन खर्च किए हैं. बहुत ही महंगा और बहुत ही खर्चीला ओवर हमें नजर आया. कुल मिला के रनों की संख्या 39 रन. फिर से एक बार फैसल आया. देखिए सेंसिबल क्रिकेट किसे कहते हैं, तो इसे कहते हैं नादिश समझदारी का क्रिकेट. और सेंसिबल क्रिकेट खेलते हुए अपने साथी बल्लेबाज बहुत ही फॉर्म में है. श्री अभिजित भालेकर कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे.
अभिजित भालेकर. इकतालीस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पर. फिर से एक बार. ओहो, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, मगर सबमरीन डिलीवरी. इस मरतबा टप्पा खाने के बाद गेंद नीची रही. गेंद और बल्ला इसका कोई संपर्क नहीं. उनका बल्ला हवा से बातें करता हुआ नजर आया. बिंदी गेंद बहुत ही लंबे अरसे के बाद नजर आती हुई. गेंदबाज फैसल यहाँ पे कोशिश कर रहे हैं. फिर से एक बार यहाँ पे वापसी की जाए. बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक फैसल ने की है. पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किए थे और इस ओवर में भी काफी प्रभावित किया है. जिस बल्लेबाज ने सादिक के ऊपर हल्ला किया था और कमाल के स्ट्रोक खेलकर 30 रन जुटाए थे, उसी बल्लेबाज को खामोश कर दिया है. 4 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए हैं फैसल ने अब तक. फैसल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, देखिए कमाल की और कलात्मक गेंदबाजी यहाँ पे नजर आ जाधव रही है. यांचा सत्कार करणार आहेत. अभिजित. इस ओवर की अंतिम गेंद. जी हाँ, इस मरतबा बैठक शॉट खेलने की कोशिश थी, मगर शॉट ऑफ लेन गेंद थी, उसे बहुत ही एडजस्ट करके खेला. खूबसूरत शॉट मैं कहूंगा. ये बल्लेबाजों की खासियत होते हैं. अच्छे बल्लेबाज की मैं पहचान कहूंगा कि अपने आप को एडजस्ट करना. कभी फ्रंट फुट पे, कभी बैक फुट पर, कभी ऑफ स्टंप पर सफल होकर, कभी इनसाइड आउट के लिए तीनों स्टंप छोड़कर बल्लेबाजी करते हुए गेंद अचानक जब उछलती है या नीचे रहती है तो अपने आप को एडजस्ट करना, अपने फुटवर्क का इस्तेमाल करते हुए उस गेंद के ऊपर 1 रन या 2 रन बनाना और रनों की संख्या को हिलता हुआ यहाँ पे रखने की कोशिश. 44 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए अभी भी 9 रनों की जरूरत. बचे हुए 12 गेंदों में 12 गेंदें 9 रन. हालांकि टेनिस क्रिकेट में बहुत ही आसान सा इक्वेशन कहा जाता है, मगर दोस्तों मैं फिर सागर से एक पाशीलकर बार कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. सागर पाशीलकर. याद दिलाना चाहूंगा कि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है. ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, शानदार तेज तर्रार. हालांकि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, मगर रफ्तार से भरी हुई गेंद बल्लेबाज परख नहीं पाए. गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है. गेंद फिर से एक बार उनको चकाती हुई विकेट कीपर के दस्तानों में चली गई. रनों की संख्या हो चुकी है 44 रन. अभी भी 9 रनों की जरूरत. बचे हुए 11 गेंदों में अगर यहां से 2-3 विकेट चटकाते हैं तो फिर से एक बार इस मैच में रोमांच आ सकता है. रोमहर्षकता हमें दिखाई दे सकती है, मगर एक्स्ट्रा कुछ करने की कोशिश और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा. अपने अनोखे अंदाज के साथ डांसिंग अंपायर हीरा अपना जलवा दिखाते हुए, अपना अनोखा अंदाज यहाँ पे पेश करते हुए डांसिंग अंपायर. देखिए सभी की निगाह है बल्लेबाज की तरफ तो है, मगर डांसिंग अंपायर के ऊपर भी है. फिर से एक बार आमिर. आहा, कमाल का स्ट्रोक बिहाइंड द विकेट. गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. इस छक्के की सहायता से बॉल मुहैया करवाइए टीम मेंबर्स. (51 रन ऑन स्कोर कार्ड. 51 रन हो चुके हैं. जीतने के लिए अब मात्र 2 रनों की जरूरत. औपचारिकता बची है ऐसा मैं जरूर कहूंगा, मगर दोस्तों मैं आज के दिन आपको ऐसा अनोखा रिकॉर्ड बताऊंगा कि आप दंग रह जाओगे, हैरान रह जाओगे. और जिन्होंने एक मूल मंत्र, एक कान मंत्र दिया है, नेवर गिव अप, कभी भी हार माननी नहीं है किसी भी सिचुएशन में, और ये मूल मंत्र देने वाले और कोई नहीं है, हमारे अंपायर अजीत पुत्रन सर. उनका रिकॉर्ड जरूर है, मैं आपको बताऊंगा. आज पूरा दिन उनके बारे में चर्चा होगी, मगर इस बीच देखिए मात्र 2 रनों की दरकार, मगर गेंदबाज भी हार मानने को तैयार नहीं है. जी हाँ, मगर इस मरतबा बल्लेबाज ने आओ देखा ना था. ओवर पिच गेंद थी, उस गेंद के ऊपर खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 6 रन.